सकाळचा थंडगार वारा आणि बागेतील फुले आणि पक्ष्यांचा किलबिलाट पाहू शकता, तर मन प्रसन्न करून टाकते. आणि आज आपल्याला उकडलेली मिरची करायची आहे, तर मिरच्या काढून घेऊया आणि त्याचबरोबर लिंबू देखील काढून घेऊया. तर आज आपल्याला मस्तपैकी उकडलेली मिरची करायची आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. इथे आपण मिरच्या काढून आणलेल्या आहेत आणि स्वच्छ आपण धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या कोरड्या करून घ्यायच्या, जेणेकरून यावरती पाणी राहता कामा नये, म्हणजे जास्त काळ मिरची ही टिकली जाते. तर ह्या मिरच्या आता आपण पुसून घेतलेल्या आहेत आणि आज आपल्याला वाफवलेली मिरची करायची आहे, म्हणजे उकडलेली मिरची किंवा वाफवलेली मिरची देखील म्हणू शकता. आता या मिरच्या आपण बारीक आकारामध्ये कट करून घेऊया. असे 3-3 तुकडे आपण करून घेऊया. तर मिरच्या आपण बारीक आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि इथे आपण 4 लिंबू घेतलेले आहेत. मस्तपैकी झाडाला आता लिंबू यायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे लिंबू देखील आपण काढून घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि मस्तपैकी पहिल्यांदाच लिंबू आलेले आहेत झाडांना. तर आपण 4 लिंबू इथे घेतलेली आहेत. आता ही 4 लिंबू आपण कट करून घेऊया. तर बारीक मोठ्या आकारामध्ये कट केले तरी चालू शकतं. येथे मी 4 भागामध्ये कट करणार आहे. आपला तवा देखील छान गरम झाला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया, मोहरी टाकूया. आता यामध्ये थोडेसे आपण जिरे टाकूया. गॅस बारीक करूया. या मिरच्या आपण टाकून घेऊया आणि मिरच्या आपण 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत. आणि मोहरी छान तडतडली आहे, त्याच्यामुळे खमंग अशा फोडणीचा वास येत आहे. आणि ही आपली जी मिरची घेतली आहे ती मिरची तिखट आहे. जर कोणाला तिखट आवडत नसेल तर पोपटी कलरच्या मिरच्या घ्यायच्या, त्या देखील छान लागतात. परंतु उकडलेली मिरची किंवा चटणी हा प्रकार तिखटच थोडासा छान लागतो, त्याच्यामुळे काही ह्या मिरच्या आणि काही पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या तरी चालू शकतं. 2 लिंबाच्या फोडीच्या आहेत, ते आपण पिळणार आहोत. आणि यामध्येच टाकणार आहोत. लिंबाच्या फोडी टाकूया. थोडीशी हळद, परतून घेऊया. मिरच्या ह्या चांगल्या परतून घेऊया. आणि हे जे लिंबू आहेत ते थोडेसे असे परतताना थोडेसे दाबून घ्यायचे, म्हणजे त्यातला देखील रस छान निघतो. आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते ही मिरची. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मिरची करून पहा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्तपैकी मिरची ही आपण परतून घेतलेली आहे. मीठ टाकूया, पुन्हा परतून घेऊया. अगदी झटपट होते. झाकण ठेवूया. तर एक 5 मिनटं झालेली आहेत. मस्तपैकी मिरचीला पाणी देखील सुटलेलं आहे. मिठाच्या पाण्यामुळे आणि लिंबाच्या रसामध्ये ह्या मिरच्या खूप छान प्रकारे शिजल्या जातात. आणि मातीच्या भांड्यांमध्ये उकडलेली मिरची ही खूप चवीला चांगली लागते. आणि जशी जशी ही मिरची मुरत जाईल तशी तशी खूप चवीला छान लागते. त्याच्यामुळे आज केली की उद्या जर खाल्ली तर ती मुरल्यावरती अप्रतिम लागत असते. आणि भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी देखील अप्रतिम लागते. तर उकडलेली मिरची किंवा वाफवलेली मिरची आपली इथे तयार आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशी उकडलेली मिरची करून पहा.